टाकी नाक्यामध्ये तुमच्याच मतदारसंघामध्ये एक व्यक्ती मॅनहोलमध्ये पडला। तुम्ही वारंवार रस्त्यावर उतरता आणि प्रशासनाला साफसफाई करा, पाण्याचा निचरा करा, कचरा काढा अशा सूचना देत असतात, पण कुठेतरी पुन्हा एकदा धोका झालाच। हे मुंबई महानगरपालिकेचं मलनिस्सारण वाहिनीचं एक चेंबर आहे। खैराण रोड सन्मान हॉटेलच्या समोरचं हे चेंबर आहे। त्या चेंबरवरती लोखंडी झाकण होतं, आतमध्ये लोखंडी जाळी होती। मुंबई महानगरपालिकेचं कुठलंही काम सुरू नव्हतं, कुठलेही कर्मचारी काम करत नव्हते। मग याचं झाकण कोणी उघडलं याचा शोध चालू आहे आणि या झाकणामधून हे जे झाकण उघडलं या होलमध्ये अन्सारी नावाचा व्यक्ती पडलेला आहे। तो पुढच्या चेंबरमध्ये सापडला। त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिका आहे, पोलीस आहेत, आमच्या पक्षाचे शाखा प्रमुख आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करत आहेत। डेड बॉडी सापडलेली आहे। मी पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचं काम सुरू नसताना हे चेंबर कुणी काढलं, हा घातपात आहे का अपघात झालेला आहे याची चौकशी झाली पाहिजे। तिथे जे CCTV कॅमेरे आहेत सन्मान हॉटेलच्या समोर, त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोध घेऊन याचे खरं काय झालेलं आहे ही माहिती समोर यावी। दरवर्षीचा पावसाळा मुंबईकरांच्या जीवावर बेतते, कोण जबाबदार आहे? मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांचं काम करण्याची जिम्मेदारी आहे। मुंबई महानगरपालिका यावर्षी नाले साफसफाईचं टेंडर हे उशिरा काढलेलं आहे आणि या ठिकाणी टेंडर काढला असताना बरेचसे ठेकेदार हे आलेले नाही आहेत, कारण त्यांच्यावरती कडक कारवाई झालेली आहे। अधिकाऱ्यांना सस्पेंड केलेलं आहे। जो कामचुकार असेल त्याच्यावर कारवाई केलीच जाईल। या दृष्टिकोनातून जे कामचुकार ठेकेदार होते ते आलेले नाही आहेत आणि म्हणून टेंडर उशिरा झालं। त्या कालावधीमध्ये मिठी नदी असेल, इतर नाले असतील, हे साफसफाई झालेले नाही आहे। त्यामुळं या परिस्थितीमध्ये काम करत असताना महानगरपालिकेला थोडीशी अडचण आली, परंतु ज्या पद्धतीने काम करणं आहे त्या पद्धतीने मुंबई महानगरपालिका काम करत आहे आणि काम करून घेऊ। सभागृहात हा मुद्दा उपस्थित करणार 100%। नक्कीच। ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये अशा पद्धतीनं बऱ्याच लोकांचा जीव जातोय, झाड पडून एका विद्यार्थ्याचा जीव गेला, मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा जीव जातोय, काय भविष्यात उपाययोजना करायला पाहिजे किंवा काळजी घेतली पाहिजे? आता मुंबई शहरामध्ये 2 दिवसामध्ये झालेलं आहे ही वस्तुस्थिती शासनासमोर ठेवणार आहे आणि शासनाची जिम्मेदारी आहे की मुंबई महानगरपालिकेला सूचना देऊन त्यांची जिम्मेदारी त्यांना पार पाडायला लावणे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। दिलीप मामा लांडे यांनी आपली भूमिका मांडलेली आहे आणि सरकारला याबद्दल जाब विचारणार असं सुद्धा म्हणतात। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। ही घटना घातपात आहे की अपघात याची चौकशी होईल असं लांडेंकडून या ठिकाणी सांगितलं जात असलं तरी पाऊस पडण्याचा, मुंबईमध्ये जो धोधो पाऊस पडतोय त्याचा आजचा दुसराच दिवस म्हणावा लागेल आणि दुसऱ्याच पावसात मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडल्याची ही तिसरी घटना आहे। चौकशी करू एवढं फक्त बोलून जर आपण बघितलं तर महापौर याच्यामधून बाहेर पडणार का? मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू झालेला अशी माहिती आमदार लांडे यांच्याकडून देण्यात आलेली आहे। अन्सारी नावाचा हा व्यक्ती होता, ज्या मॅनहोलमध्ये तो पडला त्याच्या पुढच्या मॅनहोलमधून त्याचा मृतदेह हा मिळालेला आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, आमदार लांडेंकडून ही माहिती जी आहे ती TV9 मराठीला देण्यात आलेली आहे। मॅनहोलमध्ये पडून मुंबईकरांचा जीव गेला अशी लांडेंची माहिती आहे। मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती लांडेंकडून देण्यात आलेली आहे। अन्सारी नावाचा हा व्यक्ती या मॅनहोलमध्ये तो पडलेला होता, पुढच्या मॅनहोलमधून त्याचा मृतदेह मिळालेला आहे, सापडलेला आहे अशी माहिती दिलीप लांडे यांच्याकडून देण्यात आलेली आहे। महत्त्वाची